नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मराठा विद्या प्रसारक समाजाचे कॅरेटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज यातर्फे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण FYBA या वर्गातील भूगोल जो विषय आहे, या भूगोल विषयाचा जो पेपर आहे प्राकृतिक भूगोल या संदर्भात चर्चा करत आहोत. आणि या विषयाचं आपलं प्रकरण क्रमांक 3 चालू आहे, वातावरण. आणि या वातावरण या प्रकरणातील जो उपघटक आहे वाऱ्याचे प्रकार या संदर्भामध्ये आपण चर्चा करत आहोत. मागील काही तासामध्ये आपण वाऱ्याचे जे विविध प्रकार आहे या संदर्भात चर्चा केली. आज आपल्या या विषयाचं व्याख्यान क्रमांक 30 आहे आणि या व्याख्यानामध्ये आपण या वातावरण या प्रकरणातील जे वाऱ्याचे प्रकार आहे त्यातील सर्वात महत्वाचा प्रकार आहे स्थानिक वारे या संदर्भात चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, स्थानिक वारे हा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता, या स्पर्धा परीक्षा असेल, MPSC असेल, UPSC असेल, STI असेल किंवा PSI असेल, या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये स्थानिक वाऱ्यावर MCQ किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न खूप असतात. आणि त्यामुळे आपण हे जे व्याख्यान आहे ते अत्यंत काळजीपूर्वक ऐकायचं आहे. हे स्थानिक वारे प्रत्येक देशामध्ये यांना नावं वेगळी आहेत, त्यांची वैशिष्ट्य वेगळी आहेत. काही वारे थंड आहेत, काही वारे उष्ण आहेत, त्यांची दिशा काय आहे, कोणत्या देशांमध्ये त्याचा काय नाव आहेत, हे सर्व प्रकारचे माहिती तुम्हाला या प्रकरणातून मिळणार आहे. म्हणून अत्यंत काळजीपूर्वक ऐकायचे. चला आता सुरुवातीला आपण वाऱ्याचे जे प्रकार आहे यावर आपण एक नजर टाकूया. वाऱ्याचे सर्वसाधारण 3 प्रकार आहे. पहिला प्रकार आहे ग्रही वारे, ज्याला आपण कायमस्वरूपी वारे असं म्हणतो. त्याचे परत 3 उपप्रकार आहेत: व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे, ध्रुवीय वारे. आणि वाऱ्याचा दुसरा जो प्रकार आहे मुख्य, तो आहे हंगामी वारे किंवा नियतकालीन वारे आपण म्हणतो. याच्यामध्ये सुद्धा 2 उपप्रकार आहेत. एक खारे वारे, हा शब्द खारे आहे लक्षात ठेवा. खारे वारे व मतले वारे हा एक प्रकार आहे. दुसरं मोसमी वारे. या संदर्भात आपण मागील तासाला सविस्तर चर्चा केली आहे. आज आपण जी चर्चा करणार आहोत ती स्थानिक वारे या संदर्भामध्ये. त्याच्यामध्ये दरी व डोंगरी वारे आहेत, चिनूक वारे आहेत, हॉर्न वारे आहेत, नार्वेस्टर आणि लू वारे आहेत, बोरा वारे आहेत आणि खामसीन वारे आहेत. याच्यातील 6-7 प्रकार आहे. याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तसं बघितलं तर अनेक प्रकार आहेत, परंतु अभ्यासक्रमाचा भाग म्हणा, वेळेचं बंधन म्हणा, यामुळे आपण काही उदाहरणार्थ म्हणून एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही वाऱ्यावर चर्चा करणार आहोत. चला तर आपण एक एक वारे आता बघूया. पहिला वाऱ्याचा प्रकार बघण्यापूर्वी आपण पहिल्यांदा स्थानिक वारे कशाला म्हणतात हे आपण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपी व्याख्या आहे. स्थानिक वारे म्हणजे काय? स्थानिक घटकांमुळे तापमानात व वायुभारात किंवा वायुदाब म्हणूया आपण फरक पडून कमी व जास्त दाबाचं केंद्र तयार होतं आणि या ठराविक परिस्थितीमुळे तेथे स्थानिक ठिकाणी जे वारे वाहतात त्यांना आपण स्थानिक वारे असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा व्याख्या आपण काळजीपूर्वक बघा. स्थानिक घटक, स्थानिक घटकांमध्ये मग त्या ठिकाणी स्थानिक परिस्थिती कशी आहे, आपण तापमानावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. मग या घटकानुसार तापमानात बदल होतो. तापमानात बदल झाला की लगेच वायुभारात बदल होतो. म्हणून तापमान आणि वायुभारात बदल झाल्यामुळं त्या ठिकाणी कमी दाबाचं केंद्र किंवा जास्त दाबाचं केंद्र तयार होतं. कमी दाबाचा पट्टा किंवा जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. आणि आपल्याला माहिती आहे जास्त दाबाकडून हवा कमी दाबाकडे वाहते, जास्त दाबाकडून वारे कमी दाबाकडे वाहते. यामुळे स्थानिक कारणामुळे जे वारे एका विशिष्ट क्षेत्रामध्ये वाहतात या वाऱ्यांना स्थानिक वारा असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक वाऱ्यांना वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी नावं आहेत. आपल्याला माहिती आहे साधारणपणे 25-30 किलोमीटर जरी गेलो तरी भाषेमध्ये आपल्याला विविधता आढळते. भारतासारख्या देशामध्ये 18 राष्ट्रीय भाषा आहेत, ज्याला आपण प्रादेशिक भाषा म्हणूया. त्या ठिकाणी इंग्रजी आणि हिंदी ही आपली प्रमुख भाषा आहे. तसंच जगामध्ये प्रत्येक देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो भाषा वेगळी आहे आणि त्याच्यामुळं त्या स्थानिक वाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी नावं वेगळी आहेत. आणि म्हणून आपल्याला ही विविध प्रकारची जे स्थानिक नावं जी आहे ते स्थानिक वेगवेगळ्या देशामध्ये जी वारे आहेत त्यांचे काही वैशिष्ट्य आणि नावं आपल्याला समजून घ्यायचे. आणि एक महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात सांगतो मी की या सर्व वाऱ्यांचा प्रभाव स्थानिक हवामानावर होत असतो, पण त्याचं क्षेत्र मात्र मर्यादित असतं. चला तर मग आता आपण या वारे बघूया. पहिल्या वाऱ्याचा प्रकार आहे दरी वारे आणि डोंगरी वारे. म्हणजे या ठिकाणी दरी वारे आणि डोंगरी वारे 2 उपप्रकार एकत्र आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार बघूया आपण त्या ठिकाणी दरी वारे. आता विद्यार्थी मित्रांनो, दरी वारे हे दिवसा वाहतात
आणि दरीच्या ठिकाणी वाहतात. ज्या ठिकाणी दरीचं ठिकाण आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे पर्वत आणि दरी म्हणजे दोन पर्वताच्या मध्ये जी खोलगट जागा असते त्याला आपण दरी म्हणतो. या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला सहज दिसेल, हा पर्वताचं एक शिखर आहे, या दुसरं पर्वताचं शिखर आहे किंवा डोंगराचं म्हणा, डोंगर किंवा पर्वत म्हणे त्याचं शिखर आहे. दोघांच्या मध्ये जो खोलगट भाग आहे ज्याला आपण दरी असं म्हणतो त्या ठिकाणी. आणि दिवसा हे वारे वाहतात आणि या दरीच्या ठिकाणी वाहतात. आता बघा हे वारे का निर्माण होतात ते आपण समजून घेऊया. दिवसा आहे, दिवसा काय असतं माहितीये, दिवसा सूर्य त्या ठिकाणी असतो. सूर्य असल्यामुळे सूर्याची किरणं ज्या वेळेला पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला या किरणांचा स्पर्श डोंगराच्या माथ्यावर किंवा शिखरावर होतो. त्याच्यामुळे बघा दोन्ही बाजूला सूर्यकिरण लवकर पडतात. याचा परिणाम काय होतो, माथ्याकडची हवा लवकर तापते, तिथला प्रदेश लवकर तापतो, ती जमीन लवकर तापते, हवा तापते, हवा प्रसरण पावते, वातावरणाच्या वरच्या थरात जाते. याचा परिणाम काय होतो, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कमी वायुभार तयार होतो, कमी दाबाचं केंद्र तयार होतं. तुलनेने जर आपण दरीचा भाग बघितला, खोलगट भाग बघितला, तो जो भाग आहे या ठिकाणी हा भाग वरच्या भागापेक्षा माथ्यापेक्षा तुलनेने कमी उबदार असतो, थोडासा गारवा असतो त्या ठिकाणी, थंडवा असतो त्या ठिकाणी. असं म्हणा की इथली हवा तुलनेने कमी तापलेली असते, त्यामुळे काय होतं, ती हवा थंड असते, तिचं घनता जास्त असते आणि म्हणून या ठिकाणी भार जास्त असतो. परिणामी त्या ठिकाणी जास्त भाराचा प्रदेश तयार होतो. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला कमी दाब आणि जास्त दाबाचा प्रदेश असतो त्यावेळेला हवा ही वारे हे जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाकडे वाहत असतात. आणि ज्या वेळेला दरीच्या ठिकाणी जे वारे दरीच्या खालच्या भागाकडून त्या पर्वताच्या किंवा टेकडीच्या माथ्याकडे वाहतात त्या वाऱ्यांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, दरी वारे म्हणतो. हे वारे विद्यार्थी मित्रांनो दिवसा वाहतात, हे लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी. या व्याख्येमध्ये हेच सांगितलं आहे की सूर्योदयानंतर पर्वताच्या माथेकडचे जो भाग आहे त्या ठिकाणी सूर्यकिरण आधी जातात, तिथली हवा लवकर तापते, तिथलं वातावरण तापतं, हवा प्रसरण पावते, वातावरणाच्या वरच्या थरात जाते. तुलनेनं खालचा जो भाग आहे या ठिकाणी हवा कमी तापते, परिणाम या ठिकाणी थोडी हवा थंड जास्त असते, तिथं ती घनता जास्त असते ती, त्यामुळे त्या ठिकाणी खालचा जो भाग आहे दरीचा हा खोलगट भाग, तिथं हवा जड असते, त्यामुळे दाब जास्त असतो, परिणामी जास्त दाबाचं केंद्र तयार होतं. आणि यामुळं या जास्त दाबाच्या केंद्राकडून कमी दाबाचं जे केंद्र आहे जे पर्वताच्या माथ्याकडे आहे त्या ठिकाणी वारे वायू लागतात, यालाच आपण दरी वारे असं म्हणतो. आता याच्या विरुद्ध काय आहे, डोंगरी वारे त्या ठिकाणी. आता बघा डोंगरी वारे याच्या कम्प्लीट विरुद्ध आहे. आता डोंगरी वारे हे रात्रीच्या वेळेला वाहतात. रात्री काय असतं आकाशामध्ये, चंद्र असतो त्या ठिकाणी. आता बघा या वाऱ्यांची निर्मिती होण्यासाठी कोणती परिस्थिती अवलंबून आहे, थोडं आपण मागच्या वाऱ्यांचा संदर्भ घेऊया. तर बघा दिवसा काय होतं, हा जो वरचा जो भाग आहे हा लवकर तापतो, परिणामी काय होतो, तो लवकर थंड सुद्धा होतो. रात्रीच्या वेळेला तो लवकर थंड होतो. मग थंड झाल्यामुळे काय होईल, इथली हवा त्या ठिकाणी थंड झाल्यामुळं त्या हवेची घनता वाढेल. हवाची घनता वाढल्यामुळे ती हवा या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे या ठिकाणी दोन्ही बाजूला येईल, त्यामुळे त्या ठिकाणी काय होईल, जास्त दाबाचा पट्टा रात्रीच्या वेळेला तयार होईल. आता बघा याच्या मानानं इथली जी हवा आहे खालची ती तुलनेने उबदार आहे, कारण ती उशिरा तापली मग उशिरा थंड होईल त्या ठिकाणी, म्हणून थोडी जी त्या ठिकाणी उबदार आहे. उबदार असल्यामुळे या ठिकाणची हवा लवकर तापते, रात्रीच्या वेळेला तापते आणि ती वातावरणाच्या वरच्या थरात जाते. त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, कमी दाबाचा पट्टा तयार होतो, कमी दाबाचं केंद्र तयार होतं. यामुळं कमी दाबाचं केंद्र खोलगट जागी आणि वरचा जो भाग आहे डोंगराच्या माथ्याचा त्या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा असतो. आणि आपल्याला माहिती आहे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहू लागतात. याच वाऱ्यांना आपण डोंगरी वारे असं म्हणतो त्या ठिकाणी. आणि म्हणून आकृतीमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल त्या ठिकाणी जास्त दाबाचं केंद्र कुठं आहे, दोन्ही माथ्याकडे आहे, शिखराकडे आहे. कमी दाबाचं केंद्र कुठं आहे, खाली आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहू लागतात, यालाच आपण डोंगरी वारा असं म्हणतो. हे वारे अत्यंत महत्वाचे असतात त्या ठिकाणी. आता हे झालं पहिलं, दरी वारे डोंगरी वारे. दुसरं चिनूक वारे. आता मी आत्ताच सांगितलं की प्रत्येक देशामध्ये प्रत्येक वाऱ्यांना वेगळी नावं आहेत. आता बघा उत्तर अमेरिकेमध्ये रॉकी पर्वत क्षेत्र आहे. आता याची व्याख्याच बघा तुम्ही, व्याख्येमध्येच तुम्हाला कळेल. उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वतीय भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांना चिनूक वारे असं म्हणतात त्या ठिकाणी. आता हे वारे सर्वसाधारणपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला आकृतीमध्ये सहज दिसेल, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. आता हे बघा, हे वारे कोरडे
उबदार आणि कोरडे असतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. हे वारे उबदार आणि कोरडे असतात. आता बघा, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा वारे वाहू लागतात त्यावेळेला हे पॅसिफिक महासागरावरून येतात. आणि आपल्याला माहिती आहे, ज्या वेळेला वारे सागरावरून वाहत येतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये बाष्प असतात. त्याच्यामुळं या रॉकीज पर्वताच्या म्हणजे पश्चिमेला ते काही प्रमाणामध्ये पाऊस देतात. पण जेव्हा ते पूर्वेकडे येतात त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो ते काही प्रमाणामध्ये कोरडे वाहतात. आणि म्हणून त्यांचं त्या ठिकाणी तापमान वाढतं. आणि म्हणून ते पूर्वेकडे जात असताना कोरडे होतात, तापमान वाढतं. त्याच्यामुळे हे वारे त्या ठिकाणी म्हणजे काय म्हणूया आपण त्या ठिकाणी उष्ण प्रकारचे असतात त्या ठिकाणी. आता या वाऱ्यांचं अजून एक वैशिष्ट्य आपल्याला सांगतात. काय वैशिष्ट्य आहे? हे वारे उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात अधिक वेगाने वाढतात. आणि विद्यार्थी मित्रांचा वेग किती असेल माहितीये? 90 ते 100 किलोमीटर दर ताशी वाहतात. हे यांचं वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी चिनूक वाऱ्यांचं. म्हणून चिनूक वाऱ्यांच्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. चिनूक वारे उत्तर अमेरिकेत वाहतात, रॉकीज पर्वतीय क्षेत्रात वाहतात, विशेषतः पूर्व भागामध्ये वाहतात. यांची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. आणि म्हणून हे उबदार आहे, कोरडे आहे. आणि यांचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात हे वारे वेगाने वाहतात त्या ठिकाणी. तिसरे वारे आहे फॉन वारे. हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचे. युरोप खंडामध्ये हे वारे वाहतात. म्हणून याची व्याख्या बघूया आपण. युरोपमध्ये आल्प्स हा पर्वत अत्यंत महत्वाचा आहे. आल्प्स पर्वतीय क्षेत्रामध्ये जे स्थानिक वारे वाहतात या वाऱ्यांना फॉन वारे असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. आता या वाऱ्यांची निर्मितीसाठी काय परिस्थिती आहे बघा, की हे जे वारे वाहतात त्याला सर्वात महत्वाचं की या आल्प्स पर्वताच्या जवळ जे इटली हा देश आहे, इटली देशामध्ये जे मैदान आहे या मैदानामध्ये जास्त दाबाचा पट्टा तयार होतो त्या ठिकाणी. आणि त्यामुळं आल्प्स पर्वताच्या बाजूला त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा असतो. आणि त्यामुळं इटलीच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून आल्प्स पर्वताकडे कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यालाच आपण फॉन वारे असं म्हणतो त्या ठिकाणी. आणि हे वारे विशेषतः युरोप खंड जो आहे या युरोप खंडाच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करतात किंवा प्रवास आवर्ताच्या स्वरूपात त्या ठिकाणी प्रवास करत असतात. आणि या वाऱ्यात सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य, ज्या वेळेला हे वारे आल्प्स पर्वत आहे या आल्प्स पर्वताच्या दक्षिण उताराकडून उत्तर उताराकडे जातात त्यावेळेला सुरुवातीला काही पाऊस देतात, नंतर मात्र हे कोरडे पडतात. आणि त्याच्यामुळे नंतर जसं कोरडे पडतात तसं त्यांचं तापमान वाढतं, ते उष्ण होतात आणि कोरडे होतात. हे याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून हे वारे हे उष्ण आणि कोरडे स्वरूपाचे मानले जातात. म्हणून फॉन वारे लक्षात ठेवायचं. आल्प्स पर्वतामध्ये युरोप खंडातले वारे आहे आणि उष्ण आणि कोरडे आहेत. पुढचा वाऱ्याचा प्रकार आहे नॉर्वेस्टर आणि लू वारे. विद्यार्थी मित्रांनी दोन्ही वारे हे भारताच्या संदर्भात आहे. कदाचित तुम्ही 10वी-12वीला ही दोन्ही नावं ऐकली असेल, पण आपण या ठिकाणी परत एकदा यांची माहिती समजून घेऊया. सुरुवातीला आपण बघूया नॉर्वेस्टर वारे. आता नॉर्वेस्टर हे जे वारे आहेत हे पश्चिम बंगाल म्हणजे भारताचं पूर्वेकडचं जे राज्य आहे पश्चिम बंगाल या संदर्भात आहे. या ठिकाणी यांचं प्राबल्य आहे, या ठिकाणी आढळतात त्या ठिकाणी. आता बघा हे वारे, आता याची व्याख्या जर करायची झाली तर व्याख्या खूप सोपी आहे. पश्चिम बंगालमध्ये नैऋत्य मोसमी वारे सुरू होण्यापूर्वी वायव्येकडून जे वारे येतात या वाऱ्यांना नॉर्वेस्टर वारे असं म्हणतात. वायव्येकडच्या भागाकडून हा जो बाण दाखवला, हा बाण वाऱ्यांच्या दिशेचा नाही विद्यार्थी मित्र. हा बाण आहे पश्चिम बंगाल हे राज्य दाखवले. इकडे झूम केलंय बघा या ठिकाणी, हे दाखवले. हे वायव्येकडून इकडून या भागाकडून वायव्येकडून येतात आणि पश्चिम बंगालमध्ये वाहतात. आणि हे कधी येतात विद्यार्थी मित्रांनो? मे आणि जूनच्या सुरुवातीला त्या ठिकाणी येत असतात. हे लक्षात ठेवायचे. आता या वाऱ्यांचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य बघा विद्यार्थी मित्रांनो, की हे जे वारे आहेत हे वारे दुपारी 2च्या नंतर वाहू लागतात आणि खूप अल्प काळ टिकतात. विशेषतः सायंकाळी 2 ते 3 तास हे वारे साधारणपणे वाहतात. पण हे यांचं वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी. आणि या वाऱ्यांचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य की या वाऱ्यांबरोबर धूळ मोठ्या प्रमाणात वाहत येते. त्यामुळं याला धुळीचे वारे असे म्हणतात. धुळीचं लोटची लोट वातावरणामध्ये दिसतो त्या ठिकाणी. आणि हे म्हणून हे वारे, आणि हेही वारे सुद्धा कोरडे प्रकारचे आहेत. आणि यांचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, ज्या वेळेला वारे क्षीण होतात, त्यांची तीव्रता कमी होते, त्यावेळेला तिथल्या वातावरणामध्ये पश्चिम बंगालमध्ये वातावरण अत्यंत शांत आणि गार होतं. हे याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून हे लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे लू वारे. लू वारे सुद्धा भारतामध्ये अत्यंत महत्वाचे. विशेषतः लू वारे भारतामध्ये वाहतात. भारतामध्ये विशेषतः सतलज आणि गंगा नदीचे जे खोरे आहेत या ठिकाणी येतात. सर्वसाधारण यांची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असतं. तसं बघितलं ते वायव्येकडून येतात, पण आपण जर सरासरी त्यांची दिशा जर लक्षात घेतली तर मात्र ती कुठून आहे?
पश्चिमेकडून पूर्वेकडे आहेत. म्हणून या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे त्या ठिकाणी दिशा आहे. आणि हे वारे विशेषतः भारतामध्ये मान्सून वारे वाहण्यापूर्वी, मान्सून ऋतू सुरू होण्यापूर्वी, मोसमी वाऱ्यांची निर्मिती होण्यापूर्वी हे वारे वाहतात. आपल्याला माहिती आहे की मान्सून वारे निर्मितीचं प्रमुख कारण काय आहे की साधारणपणे मे आणि जूनच्या सुरुवातीला, मेच्या शेवटी, विशेषतः उत्तर भारतामध्ये, मी सांगतोय की पंजाब हरियाणाचा भाग जाईल त्याच्या जवळ उत्तर भारतामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आणि कमी दाबाचा पट्टा तयार होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो जे प्रमुख कारण आहे, कारण याच काळामध्ये हे लू वारे वायव्येकडून व पश्चिमेकडून येतात. त्यांचं तापमान जास्त असतं, 50 अंशापर्यंत तापमान असतं. परिणामी त्या ठिकाणची हवा लवकर तापते आणि ती प्रसरण पाहून वातावरणाच्या वरच्या थरात जाते, कमी दाबाचा पट्टा तयार होतो. म्हणून हे महत्वाचं. म्हणून आपल्याकडं मोसमी वारे जे तयार होतात त्याचा संबंध याच्याशी आहे. म्हणून लू वारे हे काय आहे, उष्ण आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की या वाऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात तापमान असतं. त्या ठिकाणी साधारणपणे मी सांगतोय की नियमितपणे 44 ते 48, 50 पर्यंत तापमान असतं. आणि या वाऱ्यांमध्ये विद्यार्थी मित्रांनो धूळ आणि रेती मोठ्या प्रमाणात वाहून येते. त्यामुळे वाळूचे बारीक बारीक कण वाहून येतात. आणि त्याच्यामुळे काय झालंय, पंजाब हरियाणाचा बराचसा भाग या वाऱ्यांनी दरवेळेला आणलेल्या वाळूमुळे, रेतीमुळे वाळवंटमय झालाय. त्यावेळी म्हणून हे एक आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून काळजी करण्याचं त्या ठिकाणी कारण आहे. पण हे वारे हे सर्व नैसर्गिक आहे, आपण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण आणू शकत नाही त्या ठिकाणी. म्हणून लू वारे लक्षात ठेवायचं. उत्तर भारत, विशेषतः गंगा आणि सतलज नदीचं खोरं पंजाब हरियाणामध्ये प्राबल्य त्यांचं जास्त आहे, प्रदेश जास्त आहे. आणि हे कोरडे आहेत वारे, उष्णता जास्त आहेत, धूळ याच्याबरोबर वाहून येत असते, हे लक्षात ठेवायचंय. आणि भारतामध्ये हे प्रामुख्याने पंजाब हरियाणा क्षेत्रामध्ये अधिक आढळतात. त्याचा सर्वात महत्वाचा पुढचा आहे खामसीन वारे. आता खामसीन खरं तर हा अरेबियन शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं आपण अंक मोजतो 1, 2, 3, 4 असं 50. आता 50 हा जो अंक आहे, आपण अरेबियन भाषेमध्ये 50 या शब्दाला खामसीन असं म्हणतात, खामसीन. म्हणून याच्यावर मग याचा व्याख्येचे संबंध आहे. आता उत्तर आफ्रिकेमध्ये एप्रिल आणि जून या 2 महिन्यातील 50 दिवस जे उष्ण आणि कोरडे वारे वाहतात, या वाऱ्यांना म्हणतात खामसीन वारे. लक्षात ठेवा. मला स्थानिक शब्द मी सांगितले तुम्हाला, याला स्थानिक नावं आहेत. म्हणून हे वारे त्या ठिकाणी उत्तर आफ्रिकेमध्ये वाहतात. आता या वाऱ्यांमुळे इजिप्तला विशेषतः जास्त त्रास होतो, कारण इजिप्तचा जो भाग आहे, या वाऱ्यांमुळे या इजिप्तच्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात धूळ आणि रेती साचलेले आहेत. धुलीकण जास्त, रेती जास्त आहेत, त्याचा विपरीत परिणाम होतो. हे धुळीचे वाळं असल्यामुळे अशा प्रकारचे धुळीचे बमचे बनके मोठमोठे लोट त्या ठिकाणी तयार होतात, वाहून येत असतात. आणि या वाऱ्यांचा वेग सुद्धा जास्त असतो त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं की हे वारे उष्ण असतात. साधारणपणे यांचं तापमान 40 ते 50 अंश सेल्सिअस पर्यंत असतं. आणि आपल्याला माहिती इतकं उबदार, इतकं गरम आणि उष्ण वारे असतील, त्यामध्ये जर धूळ असेल त्याच्याबरोबर, तर प्रचंड त्रास तिथल्या इजिप्त आणि तिथल्या आजूबाजूच्या लोकांना होत असेल त्या ठिकाणी. आणि हे वारे फक्त उत्तर आफ्रिकेमध्येच वाहतात, हे लक्षात ठेवायचं आहे. उत्तर आफ्रिका, खामसीन यांचं नाव आहे. इटलीमध्ये यांचं प्राबल्य जास्त आहे आणि यांचं तापमान जास्त असतं, साधारणपणे 40 ते 50 अंश. आणि सर्वात महत्वाचं 50 दिवस हे वारे वाहतात, म्हणून त्याला खामसीन असं म्हणतात त्या ठिकाणी. पुढचा वाऱ्याचा प्रकार आहे शिरोक्को वारे. हे सुद्धा महत्वाचे. सहारा वाळवंटाकडून भूमध्य सागराकडे जे कोरडे वारे वाहतात, धूळयुक्त वारे वाहतात, या वाऱ्यांना आपण शिरोक्को वारे असं म्हणतात. परत एकदा मी व्याख्या सांगतो. सहारा वाळवंटाकडून भूमध्य समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या आणि धूळयुक्त वाऱ्यांना शिरोक्को वारे असं म्हणतात. या वाऱ्यांना काही स्थानिक नावं दिलेली आहेत. उदाहरणार्थ इजिप्तमध्ये या वाऱ्यांना सामसीन असं म्हणतात, तर मोरोक्को मध्ये यांना लॅवेचे असं म्हणतात. हे स्थानिक वारा आहे त्या ठिकाणी. वारे तेच आहे, फक्त त्यांना शब्द स्थानिक नाव वेगळं दिलेलं आहे त्या ठिकाणी. आता हे वारे विद्यार्थी मित्रांनो वर्षभर वाहतात. भूमध्य सागराच्या आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून ते युरोपच्या किनाऱ्याकडे वाहतात आणि उत्तर दक्षिण अशी दिशा आहे त्या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जो उत्तर दक्षिण जे भाग आहे, उत्तरेकडून त्या ठिकाणी दक्षिण दिशेकडे वाहत जातात. हे सर्वात महत्वाचं आहे. या वाऱ्यांची तीव्रता उन्हाळ्यात जास्त असते विद्यार्थ्यांना. हे वारे विशेषतः इटाली आणि ग्रीस हा जो भाग आहे या नकाशात दाखवल्यामध्ये, या भागामध्ये प्रामुख्याने हे वारे वाहतात. हे वारे सुद्धा उष्ण आणि आहेत, कोरडे आहेत, धुळयुक्त आहेत, तीव्रता त्यांची जास्त आहे, उन्हाळ्यात त्यांचं स्पीड जास्त असतं साधारणपणे. म्हणून हे वारे लक्षात ठेवायचे. सहारा वाळवंटामध्ये हे वारे वाहतात त्या ठिकाणी. आणि या वाऱ्यांचा
स्थानिक नाव विशेषतः इजिप्तमध्ये याला खामसीन असं म्हणतात, मोरोकोमध्ये लॅवेच असं म्हणतात. हे सुद्धा शिरोको वारे अत्यंत महत्वाचे आहे. सहारा वाळवंट हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. धूळयुक्त आहे, कोरडे आहे, उष्णता अधिक असते, उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने वाहतात, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रकार आहे बोरा वारे. हे सुद्धा महत्वाचं आहे. बोरा वारे उत्तर गोलार्धामध्ये ग्रीनलँड व दक्षिण गोलार्धात अंटार्क्टिका म्हणजे दोन्ही विस्तीर्ण बर्फाच्छादित प्रदेश आहे. या दोन्ही बर्फाच्छादित प्रदेशाकडून विशेषतः जे वारे इटाली आणि क्रोएशियाच्या प्रदेशाकडे वाहतात, या सागरी किनाऱ्याकडच्या प्रदेशात वाहतात, या वाऱ्यांना बोरा वारे असं म्हणतात. हे वारे अत्यंत थंड असतात आणि कोरडे असतात. विद्यार्थी मित्रांनो, या वाऱ्यांचे वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की हे वाऱ्यांचं वेग जो आहे, हा वेग साधारण एका तासाला 80 ते 160 किलोमीटर इतका असतो. अत्यंत प्रचंड वेगाने वाहतात आणि त्यात हे थंड वारे आहेत. थंडीचे एकदम लाट आल्यासारखे असतात. म्हणून या ठिकाणी जो भाग आहे, इटली असेल, क्रोएशिया, विशेषतः उत्तरेकडचा भाग आहे, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी या वाऱ्यांमुळे होते. बऱ्याच वेळेला चालत्या गाड्या सुद्धा पडतात त्या ठिकाणी. लोकसंख्येची घनता जरी कमी असेल तरी काही उद्योगधंदे आहेत, छोटे लहान मोठे, किंवा काही ठिकाणी मानवी वसाहत आहे, याला त्याचा विपरीत म्हणजे प्रचंड आर्थिक काय म्हणूया आर्थिक हानी या प्रदेशामध्ये होत असते. म्हणून हे वारे हानिकारक आहे समजले जातात. म्हणून हे वारे लक्षात ठेवायचं. विशेषतः उत्तर गोलार्धामध्ये ग्रीनलँड आणि दक्षिण गोलार्ध अंटार्क्टिका या थंड प्रदेशाकडून त्या जवळचा जो सागर आहे, सागराकडे वाहत येत असतात. विशेषतः इटाली आणि क्रोएशियामध्ये याची तीव्रता अधिक आहे. हे थंड प्रकारचे वारे आहेत. याच्या व्यतिरिक्त फक्त मी नावं सांगतो तुम्हाला. त्या ठिकाणी स्थानिक वारे आहेत. बुस्टर हे थंड प्रकारचे हवा आहेत, न्यूझीलंडमध्ये हे वाहतात, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पॅम्परास हे वारे आहेत, अर्जेंटिनामध्ये वारे वाहतात. विद्यार्थी मित्रांनो, ब्लेझार्ड हे हिमवादळ वावटळासारखे वारे आहेत, सायबेरिया आणि कॅनडामध्ये वारे वाहतात. सेमून हे आणखी एक प्रकारचे वारे आहेत, इराणच्या विशेषतः पर्वतीय भागामध्ये वाहतात. बर्ग हे वारे दक्षिण आफ्रिका, पठारी भागामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या वाहतात त्या ठिकाणी. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अशा अनेक वाऱ्याचे प्रकार आहेत, स्थानिक वारे आहेत त्या ठिकाणी. जर आपण अधिक प्राकृतिक भूगोलाचे पुस्तक वाचले तर कदाचित आणखी काही नवीन वारे तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी माहिती पडतील. आपण या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फक्त काही वारे त्या ठिकाणी चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. याच्यानंतर पुढचा जो तास आहे, त्या तासाला आपण अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे वृष्टीचे रूपे, फॉर्म्स ऑफ प्रिसिपिटेशन, यावर चर्चा करूया. त्यामध्ये दव असेल, धुके असेल, दैवर असेल, त्या ठिकाणी ढग असेल, पाऊस असेल, अशा अनेक प्रकारचे आहे. आणि प्रत्येक गोष्ट संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. स्पर्धा परीक्षा असेल किंवा तुमची विद्यापीठाची परीक्षा असेल किंवा वेगवेगळ्या जनरल नॉलेज म्हणून, हे सर्व अत्यंत महत्वाचं आहे. भूगोल विषयामध्ये हा जो घटक आहे अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून आपल्याला एक आपलं वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी स्पर्धा परीक्षा असेल, विद्यापीठाची परीक्षा असेल किंवा आपलं बौद्धिक ज्ञान जर वाढवायचं असेल, त्यासाठी पुढचा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. त्यावेळेला आपण परत भेटूया. इथं मी थांबतो. धन्यवाद.